नमस्कार, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला चौकोनी कपडा घ्यायचा आहे। लांबी 14 इंच आणि रुंदी 14 इंच असा चौकोनी कपडा घ्यायचा आहे। टोपीसाठी घेतलेला कापड आणि अस्तर हे दोन्ही एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याची 4 पदरी घडी टाकून घ्यायची आहे। त्याच्या अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे। तर समोरची खुली बाजू आहे आणि इकडे जी कोना आहे ती बंद बाजू आहे। टेप हा बंद बाजूच्या कोपऱ्यात ठेवून 6 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे गोल राऊंड शेप मध्ये आणि कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही कापड एकमेकावर ठेवून अस्तर जोडून घ्यायचं आहे। त्या ताईंना अगोदर एक टोपी शिवून दिले होते, तर त्यांच्या बाळाला खूप छान बसलेली आहे। बघा स्क्रीनवर दिसत आहे, मी शिवलेली टोपी आहे अगोदर ती। त्याच बाळासाठी त्यांनी आणि 2 टोप्यासाठी असे छोटे छोटे कापड आणून दिलेले आहेत। तर त्या कपड्याला मी मधून जोड देऊन ही टोपी शिवणार आहे। तर या कपड्याला मध्ये सेंटर मध्ये एक नॉच देऊन घ्यायचा आहे कट करून, आणि त्या कट केलेल्याच्या साईडला दोन्ही बाजूने आपल्याला 2-2 इंच अंतर सोडून प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। पूर्ण ह्या 2 इंचापासून ते त्या 2 इंचापर्यंत गोल राऊंड मध्ये प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। छान असं प्लेटा टाकायच्या आहेत, लहान मोठे प्लेट टाकायचे नाहीत, एक साईजच्याच प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। आपल्याला एक जागी कट दिलेला आहे, त्या कट दिलेल्याच्या साईडला दोन्ही बाजूला 2-2 इंच अंतर सोडायचं आहे आणि तिथून आपल्याला पूर्णच गोल राऊंड मध्ये प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंड मध्ये प्लेटा टाकून झालेले आहेत। तर याला काय करायचं आहे, आपल्याला आता गोट लावून घ्यायचा आहे समोरच्या बाजूने। तर इथं आपल्याला एक 3 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला मोठा जर गोटला पाहिजे असेल, तर तुम्हाला जर टोपीला समोरच्या बाजूने मोठा जर पसरट जर गोट लावायचा असेल तर तुम्ही मोठी पट्टी घेऊ शकता 4-4.5 इंचाची, आणि जर छोटा लावायचा असेल तर 3 इंच ही बस होतो। आणि एक पट्टी काढली आहे ती खालच्या साईडनी गळ्याला आणि दोन्ही बाजू बंदासाठी येणार आहे। तर याला अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे। पट्टी खालच्या साईडने मोडपून ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने टोपी ठेवून शिवून घ्यायचं आहे आपल्याला। जिथपर्यंत आपल्या प्लेटा टाकून घेतल्या तिथपर्यंतच आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे। तर याचं मेन महत्त्वाचं पुढे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे। याला अनेक वेळेस पट्टी दुमडून दाब टीप देऊन घ्यायची आहे इथे। तर अशा पद्धतीने पट्टी लावून झालेली आहे गोल राऊंड शेप मध्ये। बघा किती छान लुक आलेला आहे। तर इथं 2 इंच दोन्ही साईडने उरलेले त्या ठिकाणी आपल्याला असं मार्क करून घ्यायचा आहे आणि तेवढाच कपडा कट करून टाकायचा आहे। तुम्हाला जर माने जर जास्त पसर पाहिजे असेल तर तुम्ही आणि थोडं कट करून घेऊ शकता। त्या कपड्यावर एक शिलाई मारून घेणार आहे आणि याला आता काय करायचं आहे, खालच्या साईडने तर तिथं पट्टी लावून घ्यायची आहे। तर ह्या कपड्याच्या सेंटरला मानेवरचा भाग ठेवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला बंदासाठी कापड सोडायचं आहे। तर बंद याच पट्टीमध्ये येणार आहे। तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे। जर तुमच्या बाळाला टोपी जर मोठी होत असेल तर इथं सेंटर मध्ये थोडंसं आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे आणि जर टोपी जर बरोबर येत असेल तर धरायची काही गरज नाही।
मैत्रिणींनो, तुम्हीही तुमच्या घरी जर 5 ते 6 महिन्यापर्यंत जर बाळ असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने टोपी शिवा आणि त्याला घालून बघा व्यवस्थित येते की नाही. जर तुमच्या बाळाला टोपी छान जर बसली तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या बाळाला टोपी छान वाटते की नाही. तर अशा पद्धतीने ही टोपी शिवून झालेली आहे. जर बाळाला टोपी मोठी होत असेल तर इथं टक्स टाकून घ्यायचं आहे. जर बरोबर येत असेल तर टाकायची गरज नाही. तर ही टोपी 5 ते 6 महिन्याच्या बाळाला खूप छान येणार आहे, बरोबर येईल. अशा पद्धतीने ही टोपी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा टोपी कशी वाटली.